कुलथर में महत्व, कुलथर में मान, कुलथर में महत्व, कुलथर में मान, कुलधर्म पावन परलोकी. तेव्हा आपापले कुलधर्म पाळणं हे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे. इतकंच नव्हे तर त्याची तपश्चर्या, त्याचा मोक्ष, त्याचं परमात्मपद त्यातच आहे. शिवबा, तुम्ही क्षत्रिय, तेव्हा क्षात्रधर्माप्रमाणे शत्रूशी लढून तुम्ही देशाचं आणि धर्माचं रक्षण केलं पाहिजे. तो तुमचा राजधर्म आहे. तो तुम्ही पाळला तर जनक अंबरीषाप्रमाणे इहलोकी कीर्ती आणि परलोकी मोक्ष मिळवा. पण महाराज, क्षात्रिय धर्माच्या मोहाचं जाळे इतकं मोठं आणि गुंतागुंतीचं आहे की त्यात एकदा अडकलेला मनुष्य प्राणी परमेश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी कधीच मोकळा होणार नाही. तसं नाही राजे. वर्णाश्रम धर्माप्रमाणे प्राप्त झालेली कर्तव्ये तुच्छ देखून ईश्वर प्राप्तीसाठी संसाराचा त्याग करण्याची किंवा दुसरा कोणताही खटाटोप करण्याची आवश्यकता नाही. राजा असो, शिपाई असो किंवा तुमचा सामान्य प्रपंची प्रजाजन असो, धर्मानं नेमून दिलेली कर्तव्ये करीत करीत परमेश्वराला आपलासा करून घेण्याचा अगदी साधा मार्ग म्हणजे नाम घेता उठा बुद्धी, नाम घेता उठा बुद्धी. होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी. नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही. जे तू आणिक करीसी काही, जे तू आणिक करीसी काही. हा कारोनी सांगे तुका, हा कारोनी सांगे तुका, हा कारोनी सांगे तुका. नाम घेता राहो नका, नाम घेता राहो नका, नाम घेता राहो नका. हा हा हा, खरं आहे. पटलं मला.